नमस्कार. आज सेट डोसा बनवणार आहे मी. त्यामुळे भिजत टाकलेले आहे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथीदाणे. 11 वाजता सकाळी भिजत टाकले होते आणि संध्याकाळी मी आता हे वाटून घेते. वाटताना मी आता थोडेसे पोहे पण भिजत घातले होते आणि ते पण मी आता या वाटणामध्ये घेते. साधारण 1 वाटीला थोडेसे कमी असे पोहे मी भिजत घातले होते. तुम्ही पाहिजे तर भात पण मऊ म्हणजे भात पण मऊ याच्यामध्ये टाकू शकता वाटणामध्ये, पण मी मोस्टली पोहेच घेते. आणि आता हे मी वाटण जे करण्यासाठी भिजत टाकलं होतं ते मी आता तांदूळ आणि ते मिक्सरच्या जारमध्ये टाकते. थोडंसं पाणी पण राहू द्यायचं वाटताना, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित वाटलं जाईल, एकदम स्मूथ असं पातळ. आणि व्यवस्थित त्याला वाटून आपण घेऊया. आता 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी, हे मी प्रमाण घेते नेहमी. आणि 1 वाटी पोहे असतात माझ्याकडे, पण यावेळी थोडे कमी पडले पोहे माझ्याकडे, संपले. मी जेवढे होते सगळे घेतलेत, त्यामुळे ते 1 वाटी पूर्ण व्हायला थोडेसे कमी पडले. आणि आता हे आपण वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्याला. हे बघा, मिक्सर आता लावूया आपण. व्यवस्थित त्याला पातळ करून घ्यायचे, एकदम व्यवस्थित स्मूथ झालं पाहिजे. हे बघा, मी दाखवते तुम्हाला. हे असं स्मूथ झालं पाहिजे, एवढी कन्सिस्टन्सी व्यवस्थित पाहिजे आणि एवढं स्मूथ पाहिजे, म्हणजे एकदम बारीक वाटायचं आपल्याला. व्यवस्थित दाणे वगैरे राहता कामा नये. दुसऱ्या एका आपण ज्याच्यात आपल्याला फर्मेट करायला ठेवायचं आहे, म्हणजे आंबवायला ठेवायचं आहे पीठ, त्या थ्रोपामध्ये मी काढून घेतलं हे पीठ. आणि आता परत अशा रीतीने मी बाकीचे उरलेले तांदूळसुद्धा वाटून घेणार आहे, भिजत घातलेले. आणि आता माझं सगळं वाटून झालेलं आहे. हे बघा, हे सगळं वाटून झालेलं आहे. त्याला व्यवस्थित थोडंसं ढवळून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित आंबलं जाईल. तर थंडीच्या दिवसांमध्ये थोडंसं आंबवण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. त्यामुळे याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहे, 3 हिरव्या मिरच्या आपल्या, त्या मी याच्यामध्ये देठाची साईज जी आहे ती खाली टाकणार. हे बघा, काल आंबाला ठेवलेलं पीठ हे आज आंबवून झालेलं आहे. व्यवस्थित असं आंबलं गेलं आहे. हे बघा, सेट डोस्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही आता बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. एका छोट्याशा पातेलीमध्ये मी वेगळं पीठ काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकते. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि मीठ त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित पुन्हा ढवळून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये आपल्याला केवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त पातळ नाही करायचं ते, पण थोडंसं पाणी याची गरज लागतेच. त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता ढवळून घेतलं. व्यवस्थित एकदम मीठ वगैरे आणि पाणी व्यवस्थित मिक्स करायचं, ढवळायचं. आणि बिडाचा तवा मी ऑलरेडी तापवायला ठेवलेला आहे गॅसवर. आणि कांद्याची स्लाईस, गावच्या साईडला बिडाचा तवा वापरतात तेव्हा केळ्याचं जे देठ असतं ना, ते बुडवून त्याच्यावर ते तेल लावलं जातं, म्हणजे जेव्हा डोसा व्यवस्थित एकदम आपल्याला सेट डोसा किंवा घावण असतं ते व्यवस्थित होतं ते त्याच्यामध्ये. आता मी सध्या इथे आपल्याला केळीचं देठ अवेलेबल नाही आपल्याकडे, केळीच्या झाडाचा, तर मी ते अर्धा स्लाईस कांदा आणि त्याच्यामध्ये तेल असं ते मी याच्यामध्ये लावून घेते आता तव्यावर. हे बघा, तवा चांगला तापू द्यायचा आहे. तुम्ही जो डोसा तवा असतो तो सुद्धा घेऊ शकता. माझ्याकडे बिडाचा तवा आहे इथे, ते मी व्यवस्थित तापून त्याच्यावर आता तेल व्यवस्थित मी हे करते, पसरवते याच्यामध्ये. आता परत एकदा थोडंसं लावून घेते. हे बघा, आता आपण याच्यामध्ये हे मिश्रण जे आपण केलेलं आहे फर्मेट करून आंबवून जे ठेवलेलं होतं डोशाचं मिश्रण, ते आपण याच्यावर टाकूया. व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. अजिबात पातळ होऊ द्यायचं नाही आहे जास्त.
थोडासा जाडसर, कारण मी सेट डोसा बनवते तर थोडासा जाडसरच असतो सेट डोसा. तुम्हाला मी दाखवेन एकदम स्मूथ बनतो. तुम्ही ही हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं, 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे हे भिजवत ठेवायचे. सकाळी तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंत भिजवत ठेवले ना की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आरामात ते व्यवस्थित भिजतात आणि व्यवस्थित पातळ त्याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा किती छान त्याला जाळीदार सेट डोसा झालेला आहे. एकदम जाळी पडली आहे त्याला. मी तुम्हाला दाखवते ते बघा, एकदम व्यवस्थित फ्लफी झालेला आहे. हे बघा जाळी बघा डोस्याला. तुम्ही याच्यामध्ये पातळ डोसा पण बनवू शकता, जो मसाला डोसा आपण खातो हॉटेलमध्ये वगैरे, तसा पातळसुद्धा त्याच्यामध्ये फक्त चमच्यामध्ये प्रमाण थोडंसं कमी घ्यायचं आणि तो थोडा पसरवायचा पातळसा. मग तो व्यवस्थित एकदम मसाला डोसासारखा तो पातळ डोसा तयार होतो. पण मला सेट डोसा हवा होता म्हणून मी थोडंसं जाड मिश्रण टाकले तव्यावर. तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे घेऊ शकता. हे बघा जाळी किती मस्त पडली आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित शेकून घ्यायचं आणि एकदम फटाफट होतो. एकदा काही तवा तापला ना तर फटाफट होतो. फक्त याच्यामध्ये थोडीशी मेहनत घ्यावी लागते, ती आदल्या दिवसापासूनची. व्यवस्थित पीठ आंबवावं लागतं आणि आता थंडीच्या दिवसांमध्ये थोडंसं कमी आंबलं जातं, पण गरमीमध्ये एकदम मस्त ते डोश्याचं पीठ व्यवस्थित आंबतं ते. हे बघा परत आता दुसरा डोसा मी टाकला. अशा प्रकारे बाकीचे सगळे डोसे बनवून घेणार आहे मी. आपल्या पसंतीप्रमाणे मोठा छोटा डोसा आपण बनवून घ्यायचा. आता मी ते डोसा व्यवस्थित हे करून घेतला आहे. सुट्टीच्या दिवसांमध्ये हे तुम्ही मधले शनिवारी रात्री मी भिजत टाकले. शनिवारी रात्री मी ते आंबवायला ठेवलेलं पीठ आणि आज संडे आहे. संडेमध्ये मी हा डोसा बनवला आहे छानपैकी. माझ्या मुलीला आणि मिस्टरांना खूप आवडतात हे सेट डोसे, एकदम मऊसूत बनतात. चटणी बनवायला घेते मी. 2 वाटी नारळ घेतलं आहे, ते असे रफली चॉप केलेत. मी किसले नाही आहेत नारळ, ते रफली चॉप करून. कारण थंडीच्या दिवसांमध्ये नारळ आता सुकतात, पाणी सुकतं नारळातलं, त्यामुळे मी अशीच वाटी काढून घेतली. बघा याच्यामध्ये मी आता घेतलं आहे कढीपत्ता, थोडीशी पुदिन्याची पानं, कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, आलं लसूण हे सगळं घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये तुम्ही हवं तर ती आपली भरड डाळ असते तीसुद्धा वाटून घेऊ शकता. हे बघा लसूण मी 5 पाकळ्या आणि एक अर्धा असं इंच आलं घेतलेलं आहे कापून. तर व्यवस्थित आपण आता याला पण स्मूथ वाटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ आणि पाणी टाकून. तुम्हाला जर पातळ चटणी हवी असेल जसं इडलीवाल्यांकडे मिळते तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी वापरू शकता वाटण्याच्या वेळेला. पण मी जाड थोडीशी बनवणार आहे चटणी, त्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडंसंच पाणी टाकते. त्याच्या वाटण्यापुरती पाणी टाकणार आहे मी. व्यवस्थित आपण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा वाटून झालेलं आहे. मी तुम्हाला जी स्मूथनेस दाखवते. मी खूप बारीक वाटलं आहे आणि मी याला फोडणी पण देणार आहे. तुम्ही अशीच ही खाऊ शकता बिना फोडणीची, छान लागते बिना फोडणीची पण. कैरीच्या आपल्या आंब्याच्या सीझनमध्ये याच्यामध्ये कैरीसुद्धा टाकून मस्त वाटते. तुम्ही भरड डाळ जी असते म्हणजे पंढरपुरी डाळ जी बोलतो आपण, ती पिवळी डाळसुद्धा तुम्ही, चण्याची डाळ जी असते तीसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊ शकता. फोडणी तयार करते मी आता याची. थोडंसं तेल घेतलं आहे, 1 चमचाभर असं तेल, अर्धा चमचा, 1-1.5 चमचा तेल मी असं घेतलेलं आहे. त्याच्यात मी आता मोहरी आणि कढीपत्ता, कढीपत्ता टाकते थोडंसं. आता कढीपत्ता टाकला. तुमच्या आवडीप्रमाणे कढीपत्ता जर जास्त कोण खात नसेल तर कढीपत्ता कमी टाका, पण त्याचा जो फोडणी असते ना कढीपत्त्याची, त्याचा फ्लेवर मस्त उतरतो चटणीमध्ये. आणि मी वाटतानासुद्धा थोडासा कढीपत्ता घेतला होता, तो मी सांगायला विसरली. कढीपत्ता थोडासा घेतला होता मी चटणी वाटतानासुद्धा, कारण असाच तोंडात तो म्हणजे खाता येत नाही कढीपत्ता डायरेक्ट कोणाला जास्त.
तो आपण काढून टाकतो कढीपत्ता बाजूला. म्हणून मी वाटणामध्ये सुद्धा कढीपत्ता घेतला होता याच्या चटणीच्या, आणि आता फोडणीलासुद्धा टाकते, म्हणजे आपल्याला कढीपत्तासुद्धा पोटामध्ये जाईल. लहान मुलं कढीपत्ता बघून कढीपत्ता बाजूला काढतात. बरीच जणं खातात, बरीच जणं नाही पण खात. त्यामुळे मी वाटणामध्ये कढीपत्ता टाकला आणि तो फोडणीमध्ये पण टाकला. थोडंसं मला घट्ट वाटते मिश्रण, याचा चटणी थोडीशी घट्ट वाटते. मी त्याला थोडंसं पाणी टाकून परत मिक्स करून घेतलं, तर ही कन्सिस्टन्सी मला योग्य वाटली. तुम्हाला हवं तर तुम्ही ती जाडसूर जी होती तीसुद्धा तुम्ही खाऊ शकता. मी थोडंसं पाणी वाटलं त्याच्यामध्ये. का असे सगळे डोसे मी तयार करून घेतलेत मस्तपैकी. आणि आता हजबंड आणि मुलगी मस्त ताव मारणार आहे त्याच्यावर. व्यवस्थित डोसा पण करून घ्यायचा आहे. याला फार वेळ लागत नाही, एकदा टाकला की मस्त एका मिनटाच्या आतमध्ये तो व्यवस्थित सेट होतो. वरती फक्त झाकून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल. कच्चा राहता कामा नये, नाही तर तो पलटताना तुटतो मग. आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित हे घेतल्यावर अशा प्रकारे आता डोसे माझे सगळे मी करून घेतलेले आहेत. आणि मी तुम्हाला दाखवते हे किती म्हणजे मऊसूद झालेला आहे डोसा. बघा डोसा किती मऊ आहे, तुम्ही बघा हा. आणि या मिश्रणामध्ये एकदा डोसा नक्की करून बघा. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि वयोवृद्धसुद्धा आवडीने खातील. जाळी बघा किती मस्त पडलेली आहे. एकदा नक्की करून बघा मी सांगितल्याच्या प्रमाणाप्रमाणे.